मंगला निर्मिली नमन मंगला श्रीरंगभूमी श्रीरंग देवता श्रीरंगभूमी श्रीरंग देवता श्री नाट्य नटेश्वराच्या चरणाशी शाहीर श्रेमीची डांग्यांच्या सुमधुर वाणीमध्ये ही मानवंदना शाहीर श्रेमीची डांग्यांच्या सुमधुर वाणीमध्ये श्रीरंग देवता श्रीरंगभूमी श्री नाट्य नटेश्वराच्या चरणाशी ही मानवंदना वंदन माझे रंग देवते नतमस्तक हो चरणी वंदन माझे रंग देवते नतमस्तक हो सिंदूर सुराचा वर श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी असेच एक विघ्न दैत्य राज सिंदुरासुर दैत्य कुळावर झालेला अन्याय आणि त्याच सन्याच्या सुडगणीनं पेटलेला निर्देह एका अजिंक्य यज्ञाची कहाणी श्रीरमीची डांग्यांच्या निर्मितीतून श्री मनोहर होरबेच्या दिग्दर्शनातून श्री ओंकार डांग्यांच्या लेखणीतून श्री रवळनाथ रिमिक्स नवलमणे रत्नागिरी लय भारी या नवलमंडळातील नामवंत कलाकारांच्या अभिनयातून साकार होतो सिंदुरासुराचा
माझी तपश्चर्या करत आहे आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून तुला इच्छुक असलेलं वरदान मागून घे. समग्र सृष्टीचे निर्माण करता हे ब्रह्मपिता या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत आशीर्वाद. पितामहा या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जागेतून झाली. या नरदेहास आपण सिंधुरासुराशी संज्ञा बहाल केली. आपली आराधना करण्याचे कारण एकच, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या पुत्रास कधीही मृत्यू संभवू नये असा मला शुभाशीर्वाद द्या. वत्सा, अमृतवाचे वरदान देणे हे या सृष्टीच्या विरुद्ध आहे. अमृतवाचे वरदान सोडून दुसरे कोणतेही वरदान तू मागू शकतोस. ठीक आहे पितामहा, आपण वचनबद्ध आहात. तथापि माझ्या तपस्याचे फळ म्हणून या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता देवयोनी मनुष्य पशु पक्षी शिवामध्ये मला युद्धात पराभूत करू शकणार नाही. रणमैदानात या नरदेहास पराभव नाही. पितामहा, आपल्या चरणाशी एक दान मागितो. असे शास्त्र प्रहार करा की त्या शास्त्राच्या बळावर दैत्यराज सिंधुरासुर रणमैदानात अजिंक्य राहील. त्यातला कोणीही पराभव करू शकणार नाही. हे घे वस्ता, पण एक लक्षात ठेव, आधी माझ्या शक्तीपासून सावध राहा. आता विजय या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर धन्य झाला. हा संबंध भेदणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, शौर्य, सामर्थ्य आणि गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन स्वबळावर, स्वसामर्थ्यावर ब्रह्मदेवांची कठोर तपस्या आणि त्याच तपस्याचे फळ या सिंधुरासुरास वधवंचित असा वर प्राप्त झाला. या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्या अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहास अमृतत्वाचं धन प्राप्त झालं. त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर या ब्रह्मांडामध्ये दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. दैत्यराज सिंधुरासुर निर्मील जग है सृष्टि करत्याने, निर्मील जग है सृष्टि करत्याने, सहाय केले गजाननाने. नमितो हना हृद पाई फिरे हा त्रिभुवनी. नमितो हना हृद पाई फिरे हा त्रिभुवनी.
दैत्यांचे वाद अद्यापही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असून किती वेळ आहेत ना. प्रथम ते देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची कळ केव्हा कळालेली नाही आणि ती करणार देखील नाही. नारायण नारायण. माझे तर भ्रमण कार्य असेच पुढे चालू ठेवलं पाहिजे. नारायण नारायण नारायण. देवर्षी नारद, आपण ज्या सिंधुरासुरासमोर कोणी कोणतं प्रयोजन केलं? नारायण नारायण. दैत्यराज सिंधुरासुर. अरे बाबा, मी ह्या त्रिभुवनात भ्रमण करीत असतो बर. मग ह्याच त्रिभुवनात आनंदाची बाधा. नारायण देवर्षी नारद, माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवांना अमरत्वाचं दान प्राप्त केलं. देवर्षी नारद, आज मी अमर झालो. या ब्रह्मांडामध्ये दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. नारायण नारायण. म्हणजे दैत्यराज साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतला आहे. नारायण नारायण. दैत्यराज, तुझा काय जय जयकार नक्की होणार. तुझा काय जय जयकार नक्की होणार. योग्य कथन केलं देवर्षी नारद. जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार. परंतु तुम्ही जर त्या देवांचे दान नारायण शोधता मात्र खा. मला मिळालेला वर ऐकून देवर्षी नारद तुमच्या सर्वांना भेट म्हणले असणार. आज जर का या सिंधुरासुराने ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समग्र ब्रह्मांडाचा राज्य होऊ शकतो. नारायण नारायण. पण दैत्यराज, त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि ते तुला जमणार असेल तर बोल. कथन करा देवर्षी नारद, कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज, देवराज इंद्र त्या रंभेच्या नृत्य गायनात दंगून गेलाय. तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती करा. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केली कोणी. आता सिंधुरासुर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. होणारच. त्या ब्रह्मदेवाच्या मनाची प्रसिद्धी म्हणजे पृथ्वी आणि पाताळाची कोणी देवाचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणं हा देवर्षी नारद, देवेंद्र सिंहासनी सिंधुरासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. आता हे कथन जाऊ देवराज इंद्र यांना सांगतो. माटी घेतो म्हणूनच मी म्हणतो, घेतो अंती दासील एकलाच प्राण्या. तू अंती दासील एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून तू अंती दासील एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून नाही रे.
रसिक मंडळी, आमच्या लाडक्या रसिक प्रेक्षकातून आलेलं पारितोषिक खास सिंधुरासुराच्या एंट्रीसाठी सुनील रावणन यांकडून आमचे सिंधुरासुराची भूमिका करणारे रोहित तनावडे यांच्या एंट्रीसाठी त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तरी रवळनाथ रिमिक्स तुमचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप देवी आदिती पुत्र पुरंदर, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्माने केली. माझ्या या अमरावतीमध्ये गंधर्व, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचं नृत्य गायन सुरू असतं. परंतु आज या दरबारी रंभेचं नृत्य झाले नाही. रंभे रंभे रंभे, आज तुझ्या या नृत्य गायनाने या दरबाराची शोभा वाढव. नाचते इंद्राच्या दरबारी, नाचते इंद्राच्या दरबारी, रूप पाहून आधीचे सुंदरी, रूप पाहून आधीचे सुंदरी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून आधीचे सुंदरी, रूप पाहून आधीचे सुंदरी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून आधीचे सुंदरी, रूप पाहून आधीचे सुंदरी. देव हासले पाहून धुंद झाले, सांगून आता तुला बाई, सांगून आता तुला बाई, सांगून आता तुला बाई, सांगून आता तुला. देव हासले पाहून धुंद झाले, सांगून आता तुला
तुमच्या मनी भलतीच मी लाजले नाचते मी राजा दरबारी नाचते मी राजा दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी 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 गप्पा बसा नारायण नारायण नारदाची स्वारी चाल तालावरी नारदाची स्वारी चाल तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाल तालावरी नारदाची स्वारी चाल तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण 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 प्रणाम देवराज त्या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम यावे यावे देवर्षी नारद यावे आज कोणतं प्रयोजन केलं आमच्या या अमरावतीमध्ये येण्याचं नारायण नारायण काय सांगणार देवराज भूतलावर मोठं संकट आलं ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मातलाय आणि तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार म्हणून म्हटलं आपण सावध राहावं देवर्षी नारद आपणास तर ज्ञातच आहे हे अमरावतीचं राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालं आहे आणि ते मिळवणं तितकं सहजासहजी सोपे नव्हे तसेच वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन आणि या बलदंड भाऊच्या बळावर हा देवराजेंद्र या अमरावतीचं रक्षण करण्यास सदैव समर्थ आहे नारायण नारायण मग ठीक आहे देवराज येतो मी देवर्षी नारद आपण निश्चिंत राहा आणि आपल्या विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेवा नारायण नारायण तारही छेडिता स्वर हे गुंतले तारही छेडिता स्वर हे गुंतले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले तारही
आणि सिंद्रातून भेटत रणसंग्राम. रसिक मंडळी, याला कमी आहे तुझ्या कलाकार नेण्यासाठी जागा करून द्यायची आहे. उचलू काय थांबा रे थांबा रे आम्ही इथं जाणार ना असा उचल हे 33 कोटी देवाचा वाटा देवेंद्र देवराज सिंहासनाचा त्याग करून या सेंद्रासुराच्या चरणाचा ताप हो हीच कुलांतील चेतावणी. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आलायस. तुझे आदरातिथ्य करणं हे माझे प्रथम कर्तव्य. तसेच या अमरावती राज्य मला एक शस्त्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून पुरंदरास प्राप्त झाले आहे आणि ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपे नव्हे. तुला माझी विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघार जा. सेंदूरासूर तुझ्या अमरावतीमध्ये आला माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोवून तुझ्या सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. सावधान दैत्यराज, ज्या माणूस तू माझ्या अमरावतीमध्ये आलायस, तू तुझा माणूस हा दौराचिंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. त्या तपोबळामध्ये असं सामर्थ्य वेळ कशाला देवेंद्र? आज या सेंदूरासुराच्या कोधारणीचा ऐरावळी तू आक्रमण.
क्षणी युद्ध थांबवल्यानंतर सांगतात, "एक तुला अंतिम चेतावणी आहे. ऐकलं? मंत्री सांगितलं नाही. आज जाऊन शिकलो, तर बंधन देण्यास तयार आहे." जितेंद्र, या नवदेहाच्या मस्तकी ब्रह्मदेवांचा वरद हस्त. आज तुझ्या या श्रीमानाच्या आसनावर ऐक्यराज सिंधुरातून विराजमान होणार. ऐक्यराज, ज्यावेळी स्वर्गनिधी झाली त्यावेळी श्रेष्ठ धर्मत्याग विजयवर इंद्राचा तलवार, इथे सर्व भक्त आम्हा देवाची तलवार, तुझ्या नेतृत्वात हे रामबाण वचनाच्या त्याच्या स्वामित्व बहुत विराजमान देवेंद्र. एवढ्यावर तुझे आज स्वागत नाही, म्हणून गौतमीची पत्नी अहिल्या आश्रमी जाऊन तुझ्या सौंदर्यास मोहून तिला शीलभ्रष्ट करणार तू. तेथील स्त्री देवाचा राजा देवेंद्र, देवराज, अरे का स्त्री शीलभ्रष्ट करणार तू. अरे समुद्राच्या किनाऱ्यावर सगळ्यामध्ये स्वतःवरती संतप्रस्थान केल्याची स्वप्न रंगलं का? तुमचे हे स्वप्न भंग करण्यास आजवर निंदा सुधारण्यास समर्थ आहे. देवराज समर्थ या सेंदू असल्याच्या आव्हानाचा मुकाबला करण्यास देवराज समर्थ काय? देवेंद्र, तुझ्या बाहुबळामध्ये एवढं सामर्थ्य नाही की तुझ्या सेंदू असल्याच्या युद्धात ऐकलं? माझं स्वाभिमान टिकू नकोस. आजचा काळ ज्या रणांगामध्ये अनेक दैत्य झाले आणि या दैत्यांचा त्या देवेंद्राने संहार केला, ते तुम्ही काय करता? आजच्या अमरावतीमध्ये रणकंप होईल. देवेंद्र, सुहागीचा दास समाजाशी झाला. त्याच सुहागीमध्ये आम्ही शांत होणार. देवेंद्र, सेंदू असल्याच्या प्रभावाने क्षत्रिय धर्म हा सेंदूला सुरीत चालतो. काय त्यामुळे अमरावतीचा राजा त्याचेच कोणी देवांचा सेनानी. देवेंद्र, सिंदूरासुराच्या चरणाचा दास झालास. दास यालाच म्हणतात काल परिवर्तन. काल परिवर्तन. परिवर्तन.
वाजवा टाळ्या वाजवा जबरदस्त जबरदस्त लागली से आस मजला गोडिया भंगाची लागली से आस मजला गोडिया भंगाची तू पात्या पांडुरंगाची कृपा प्रणाम श्रीहरी. आशीर्वाद माझा प्रिय भक्त मुनिवर, माझ्या या वैकुंठीमध्ये तुझं स्वागत आहे. नारायण नारायण. विष्णू दाबा पृथ्वी तलावर दत्तराज चंद्रासूर हाहाकार माजवित आहे. त्यानंतर देवराजेंद्र याला युद्धात पराजित केलाय आणि तो तुमच्या या क्षीरसागरी येत आहे. क्षीरसागरी येत आहे. त्याची चिंता तुम्ही नका करू मुनिवर, त्याचा समाचार मी घेतो. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही तुमचे भ्रमण कार्य नारायण नारायण. ठीक आहे भगवंता, येतो मी. सदैव ही ओठी माझ्या मोठे आहे ती सदैव ही ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवार गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवार गुण तुझे गाऊ दे. सदैव हे ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. सदैव हे ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवारी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवारी गुण तुझे गाऊ दे.
असंभवाती संभव, असंभवाती संभव करणारा सिंधू असो हे वैकुंठाधिपती वैश्व नारायण. नारायणा सफल सफल तुझा वैकुंठ. सिंधू असून सर्व शक्ती तुझ्या वैकुंठावर आक्रमण करतोय. आक्रमण. प्रचितीचे फळ अमरावतीवर एक हाती सत्ता प्राप्त करून थेट अस्वरी क्षीरसागरी. हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण. नारायणा तुझे वैकुंठ सोडून येऊन प्रस्थान कर. हीच तुम्हा संधी देखावणे. स्वागतम शुभ स्वागतम दैत्यराज. माझ्या या क्षीरसागरामध्ये तुझं स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये सुखाने राज्य कर. हा श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. माघार नाही. विष्णुदेव आता माघार नाही. तपोबलाचं सामर्थ्य आणि त्याच सामर्थ्याच्या बळावर अमरावतीवर दानव घेऊन कविला मनसुबा एकच तुमच्या क्षीरसागरावर देखील माझी दानवरूपी सत्ता प्रस्थापित करेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. ज्या वेळी या पृथ्वीवर अधर्म अत्याचार वाढत गेले त्यावेळी मी अवतार धारण करून या पृथ्वी मातेचे रक्षण केले. दैत्यराज अजूनही वेळ गेलेली नाही. माघार घे. विष्णुदेव आता माघार नाही. तुमचे धर्माचे ज्ञान ऐकण्यासाठी वैकुंठामध्ये आला नाही. प्रत्येक वेळी कपटाचे आश्रय घेणारे तुम्ही प्रत्येक वेळी नानावती अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य मानवाचा सहाय करणारे तुम्ही आज विष्णुदेव कित्येक काळापासून चालत आलेलं प्रेम आणि दानव सेंद्रासून पूर्णविराम लावणार. तुम्हास या गणपतीला ध्येय लागून करून या वैकुंठाचा स्वामी होणार. विनाशकाली विपरीत बुद्धी. दैत्यराज तुझा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून आज तू माझ्या क्षीरसागरामध्ये आला आहे. तुझा अंत हा निश्चित आहे. स्वीकार रणांगण. माझ्या सर्व शक्तीची विष्णू तुला लागून करेल.
आम्ही सात सिंदूर असून राहिला तो फक्त कैलास, सर्व मानवांचा कैलास. या सिंदूर असुराची स्वारी कैलास के! नारायण त्रिशूलधारी कैलासावर चंद्र शोभतो जटेवरी, चंद्र शोभतो जटेवरी. शिव भोलेनाथ जपितो मी माझ्या अंतरी, शिव भोलेनाथ जपितो मी माझ्या तसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण नारद, सर्वत्र कुशलमंगल तर आहे ना? नारायण नारायण. म्हणूनच मी म्हणतो तुम्ही भोळे ते भोळे राहणार देवा. देवा पृथ्वी तलावर दैत्यराज चंद्रासून त्याने तर फैमान मानला आहे. त्याने तर देवराज इंद्र श्रीहरी विष्णू याला युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या या कैलासात येत आहे. नारद, देव काळ आणि दैत्य काळ हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा पराण भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेला वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंपूर्ण नारद. नारायण नारायण. परंतु भोलेनाथ
तो दैत्य बलाढ्य आहे, अहंकारी आहे. तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा, या साऱ्या सृष्टीला वाचवा. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटळ आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे. त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यू नाही. नारद, आपल्या भ्रमंतीचे कार्य असे सुरू ठेवावे, यावे आपण. नारायण नारायण. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे. नाद बघा घुमला माझा, सामसदा शिव भोळा हो माझा, सामसदा शिव भोळा. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे. नाद बघा घुमला हो माझा, सामसदा शिव भोळा हो माझा, सामसदा शिव भोळा. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे. नाद बघा घुमला हो माझा, सामसदा शिव भोळा हो माझा, सामसदा शिव भोळा. कैलास पर्वत या सेंद्रासुराची स्वारी कैलास सावध राहा. कैलास पर्वत शंभ महादेवांचा कैलास पर्वत. हे त्रिनेत्रधारी हरिहरेश्वरा, देवादिदेव महादेवा, हे अर्धनारी नटेश्वरा, सांब सदाशिव भोलेनाथ, या सिंदुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंदुरासुर आपल्या समोर आले, मनीषा घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपल्या वैभवशाली कैलास पर्वताची विश्वामध्ये गणना केली जाते. तो हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण भोलेनाथ फक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं, एवढीच या पावराची इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस या किंवा योग्य कथन केलं महादेव. अनाद्य त्याला सिंदुरासुर आहे. म्हणूनच ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त करून तुम्हाला 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र याला युद्धात पराभूत करून वैकुंठावर दानवरूपी सत्ता प्रस्थापित करून थेट स्वारी तुमच्या कैलास पर्वत महादेव विचार आपण करा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्यकुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वदाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. भोलेनाथ, सिंदुरासुराच्या क्रोधास समंत्रित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्या परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा तुम्ही सिंदुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा.
हे शब्द देखील स्पर्श करू शकत नाही. नाही तर आज या पृथ्वी तलावर देवगडा कसा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे त्या देवगड नाही देव श्रेष्ठ होते आहेत नाही. ज्यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज सिंधुरासुराच्या हाते. नाही तर आज आपल्याला विश्वंतात आहे. विश्वांताचा त्यासारखे किंचित त्यांच्या मैदान पडून त्याला मी पाय तरी पुरवला. तुमच्या छात्यावर थैमान करणार महादेव. नाहीतर आज या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचा रक्षण करणे, राष्ट्राचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. अत्यंत व्यवसायाचा सिंधुरासुर ग्रहण करणार महादेव. नाहीतर आज अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुणे काय पराजय जय सिंधुरासुराचा होणार. पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार महादेव. नाहीतर आज संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य हे विश्वदात्यामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला. कोणाचा समीप आला काय ठरवेल तुम्ही नव्हे. नाहीतर आज अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे माझ्या तुझे नेत्रामध्ये आहे. जर का तुझे नेत्र उघडलं सनातन तुला पाठवण टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा. बाबा टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा. थांब ना. टाळ्या वाजव हे बाब्या. बाहेर राहते सार्वभौम्य सम्राट. आता मात्र माझा कोणी शत्रू नाही, कोणी नाही. या ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक दैत्यराज सिंधुरासुर. हे सृष्टी पालन करतात श्रीहरी. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच काढा. या संकटात आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल, अन्यथा या सृष्टीचा विनाश होईल. नारायण नारायण
नियती अशी कशी नियती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अशी कशी नियती अशी कशी नियती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अशी कशी नियती अशी कशी नियती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली नारायण देव हो का ही तुमची अवस्था देवर्षी नारद अगदी योग्य वेळी आला आहात या काहीतला काढून दिलेला. या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी ऐका रे. काहीतरी मार्ग आपणच काढा. नारायण नारायण देवराज तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व त्या नारायण नारायण जागा नाही आहे. होय देवर्षी नारद आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसा पराशीला ज्याप्रमाणे तुळस या संत व्यक्तीला मार्ग दाखवते अगदी त्याचप्रमाणे तुम्हीच काही मार्ग दाखवा. नारायण नारायण देवराज आपण सारे देवगण हत्या गणेशाची आराधना करूया. ज्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. नाही रे साजन एवढ्या येतील पुढे मग पाठीचा गणपतये नमः त्या समस्त देवगणांचे आपणास निवार वंदन. तव मातेचे स्वरूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू कार्यारंभी तुला वंदना कार्यारंभी तुला वंदना गणराया स्वीकारावी आमची ही मानवंदना. तू मंगलकारी जगत अधिकारी धर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी तू आरंभ तू विशेष तूच आमचा श्री गणेश श्री गणेश. देव माझ्या रत्ना का करत आहात असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा हे विघ्ननाशका आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासुर नामक असुरी शक्तीमुळे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देव त्या दैत्यराज सिंधुरासुराचा पाहतो मी पराक्रम तुम्ही निश्चिंत राहा. धूम्रवर्ण विकटनेम चिन्मय सुखदायका विनय करी विपदांचा मोर या विनायका सृजलांचा विजांतूर सकळ सिद्धिदायी तू काळाच्या या आदी अंती सृष्टीच्या प्रवाही तू व्यापुनी कणकणात विराट विश्वरूप धारक तू भवतारक अंगारक गजवक्राय तू
या विश्वास जीवास त्यांना सानिध्यात घेऊन त्यांना ज्ञानामृत पाजण्यास तूच एक समर्थ आहे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. समस्त देव आता आपल्याला सावध राहायला हवं. तो जाईल त्याला सुंदर असून कोणत्या क्षणी देऊ शकतो. सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट दैत्य राज सिंधुरासूर, ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे, अंतःकाळ. कुळावर झालेला त्याग, दैत्य कुळावर झालेला त्याचा प्रतिशोध, समस्त देवगणांचा संहार करणारा एकमेव अजिंक्य योद्धा, ब्रह्मांडातील समस्त देवगण. देव हो, संभाळ, तुमचा काळ तुमच्या समोर उभा आहे. सार्वभौम्य सम्राट, ब्रह्मांडातील समस्त देवतांच्या नरदेहाच्या शरणाशी आले असा एकमेव अजिंक्य योद्धा नष्ट केलं. नष्ट केलं या देवांचं देवत्व, नष्ट केलं. आता मस्तक कर, आमची राज्य परत कर. आम्ही समस्त देवगण तुला अभयचा देवस्थान आहोत. दैत्यराज, तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, अन्यथा तुझा विनाश होईल. तू केलेला कृत्याचे कर्म त्याच्यातून तुझं होणं अशक्य आहे. अहंकार तुझा कर्म, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझा हाय तुला मृत्यूदंड आवश्यक नाही. देवेंद्र, अरे प्राणांनो, प्राणाच्या भीतीला रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव, या सिंधुरासुरासमोर निशस्त्र होणारे तुम्ही देव, रणांगणाच्या भातीत वीराच्या शौर्याला कळम फासणारे तुम्ही देव. अरे भ्याडांनो, पडता भुई थोडी केली तुमची, पडता भुई थोडी. माझा सर्वनाश तुम्ही काय करणार. पण माझ्या पराभवाची चर्चा तुम्ही केली, त्याच रण मैदानात विजयाचा गुलाल उधळून माझा आणि तुमचा देवात्मा नष्ट केलं. राहिले ते फक्त हे हाडामासाचे पुतळे, हे देवगण नाहीत, हाडामासाचे तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला किती जावे. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे देव, या गणेशाच्या आश्रयी आले काय. म्हणजे हा बाळ गणेशाचा तारणहार. गणेशा, पाहतोयस का तुझ्या देवांची अवस्था. या देवांप्रमाणे तुझाही सर्वनाश करेन. माझ्या मार्गातून दूर हो. मग असं तर तुझ्यात असेल सामर्थ्य तर होऊ जाते रणबंद. युद्धाचा मंत्र. गणेशा, विचार तुझ्या या देवांना. अरे सांगेल कथा या सिंधुरासुराच्या पराक्रमाच्या. रणांगणाच्या मातीत घोटाळ्या खाणारे तुझे हे देव
तुझ्या आश्रयी गेले. मला युद्धाचं आमंत्रण निशा आज स्वीकारले तुझ्या युद्धाचे आमंत्रण. याच क्षणी, याच समय तुझ्या सभेत तुझ्या या सर्व देवगणांचा कपाळ मोक्ष करणार. या रणकंदास सामोरे जा गणेशा. आक्रमण सिद्ध हो. आक्रमण. बाप्या बाजूला हो. बाजूला हो. त्याच्या हातात आहे ना आपण देवाच्या हातात आहे मधल्या तलवार कुठे समस्त देव विनाशकाले विपरीत बुद्धी. देव आड्या वाजवा रे. कैसे कर्म कैसे फळ. माझ्या अंगात शरीर आलं समंत भेदून सारा तुम्हा देवगणांच्या स्वर्गाच्या भिंती नेस्तनाबूत केल्या. स्वबळावर स्वसामर्थ्यावर तुम्हा देवगणांना देवगणांचा संहार करणारा माझा कपटाने अंत का. अरे का तुम्हा
देवेंद्र का असा काय गुन्हा माझा काय गुन्हा दैत्यराज तुझे शौर्य तुझा पराक्रम पाहून आम्ही समस्त देवगण निशस्त्र झालो पराभूत झालो परंतु तुझी झाली एक चूक या विश्वाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न आणि तो प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही समस्त देवगणांनी जात प्रयोजिला माझ्या राजसत्तेचा मी आभार स्तंभ थोडी सामर्थ्य आहे हा सिंधूर असून अजून शांत झाला नाही आवाज मध्ये ऍक्टिंग बघ गणेशा, आज आपल्या
स्मरितो कार्यारंभी गणाला तेजमय हे रूप गणेशा भाऊ दे मनाला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला उद्या आठवण करा